ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आज दिनांक 6 अर्थातच जुलै महिना आणि 2025 आषाढी एकादशी. आता कोणी शयनी एकादशी म्हणतात, असं शयनी म्हणतात नाही, ते आहे तर शयनी एकादशी. आता एकादशी म्हटलं का महत्त्व फार आहे, ते म्हणजे आईवडिलांना महत्त्व फार जातं. पूर्वी असं पद्धती आहे की आईवडिलांना नमस्कार करायचं की प्रत्यक्ष विठ्ठल रुक्माईलाच आपण नमस्कार केल्याचं पुण्य हे मिळत असे, असं प्रत्येकाचे आईवडील सांगायचे. तू अरे आम्हाला नमस्कार कर, आईवडिलांना नमस्कार कर. एकमेक आपल्या प्रत्येकाला सांगत असे, अरे आईवडिलांना नमस्कार करा. आणि हे ते महत्त्व आहे. त्याच्या पाठीमागे एक कथा आहे की प्रत्यक्ष विटेवर उभं केलेलं भक्तगण आहे. आणि हे आपण वाचण्यात आहे, ऐकण्यात आहे. पण आता सविस्तर सांगण्यापेक्षा आपण आता माझ्या कवितेतूनच वर्णन आहे का, कवितेतून आज एकादशीचं महत्त्व हे मला असं सांगण्याला आनंद वाटतो. आईबाप हे फार महत्त्वाचे, हे या कवितेचे मागे माझा उद्देश आहे. आईबाप हेच प्रत्यक्षात विठ्ठल रुक्माई असे म्हटले जाते. आणि म्हणूनच माझी कविता आहे आजची मायबाप. आज एकादशी महत्त्वाचे मायबाप, आज एकादशी महत्त्वाचे मायबाप. प्रत्यक्ष देवांची कथा नको मोजमाप, प्रत्यक्ष देवांची कथा नको मोजमाप. प्रत्येक शब्दावर असे ज्यांची छाप, प्रत्येक शब्दावर असे ज्यांची छाप. असे आपले सर्वांचे आईबाप, असे आपले सर्वांचे आईबाप. नको मायबाप अपमान महापाप, नको मायबाप अपमान महापाप. वाकून करा नमस्कार, वाकून करा नमस्कार चुपचाप, वाकून करा नमस्कार चुपचाप. माता पिता गुरु असे आपले मायबाप, माता पिता गुरु असते आपले मायबाप. स्मरण करा ज्यांचे पुण्य मिळे आपोआप, स्मरण करता ज्यांचे पुण्य मिळे आपोआप. विठ्ठल रखमाई आपली आईबाप, विठ्ठल रखमाई आपली आईबाप. प्रथम नमस्कार मान सन्मान बाप, प्रथम नमस्कार मान सन्मान बाप. स्मरण माता पित्यांचे पुण्य मिळे आपोआप, स्मरण माता पित्यांचे पुण्य मिळे आपोआप. आषाढी एकादशी घरी आहे आज मायबाप. खरं ज्यांना आईवडील आहे आणि यांचे आज एकादशी आहे, ते खरोखर भाग्यवान म्हटले पाहिजे. आईबापांचं दर्शन हा प्रत्यक्ष विठोबा रुक्माईचं दर्शन आहे. नमस्कार असो. ओम गम गणपतये नमः.